परिपाठांतर्गत आजच्या मला बोलण्याची कोणते? नमस्कार, आजच्या परिपाठांतर्गत आजचा मला बोलण्याचा विषय घेतला आहे मी. विषय आहे आपले सगळे सोबती. आपले सगळे सोबती म्हणजे पशु, प्राणी, कीटक, झाड हे सगळे आपले सगळे सोबती असतात. ते आपल्याला खूप मदत करत असतात, पण आपल्याला ते मदत करतात की नाही हे कळत नाही. पण मी जेव्हा एके दिवशी आमच्या शेतात गेले तेव्हा आमच्या शेतात पीक लावलेलं होतं. त्या पिकावर आळ्या झालेल्या होत्या. ते आळ्या काही पक्षी ते आळ्या खात होत्या. तेव्हा मला वाटलं की आता आपण पक्ष्यांना मारलं नाही पाहिजे, पण ते पक्षी आपली खूप मदत करत असतात. जेव्हा आपलं पीक लावतो तेव्हा आपल्याला काही माणसं आपली मदत करायला येतात. तसंच पीक आल्यानंतर ते पशु प्राणी आपली मदत करत असतात. मी जेव्हा शेतात गेले म्हणून ती गोष्ट मला कळाली. आणि आपण काही पशु प्राणींना मारतो, पण असं केलं नाही पाहिजे. आपण काही माणसं शिकारीवर जातात, तर असं शिकारीवर जाऊ नये. ते आपले खूप जवळचे मित्र असतात. झाडांना तोडतो. झाड हा खूप चांगला असतो. झाडाची सावली मिळते. त्या झाडामुळे आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात, पण आपण त्या झाडांना तोडतो. पण ते आपले खूप जवळचे मित्र असतात. ते जर सावली नाही दिली तर आपण असे उन्हात बसतो. पण ते जर आपल्या शेतात एखाद्या वेळेस आपण काही काम करायला गेलो तर आपल्याला झाड खूप मदत करतो. तो झाडाची आपल्याला जर भूक लागली असेल तर आपण झाडाखाली बसून जेवण करू शकतो. पण आपण त्या शेतातल्या झाडांना तोडतो. मग आपल्याला शेतात गेल्यानंतर सावली नसते. मग आपल्याला उन्हात बसून जेवण करावं लागतं. काही गोष्टीमुळे झाड तोडतात, पण आपल्या घरी लाकडं नसेल तर आपण झाडांना तोडतो. पण असं केलं नाही पाहिजे. आपण झाडांना जगवलं पाहिजे, तर आपण त्या झाडांना तोडतो. तर आपण आतापासून सर्व प्राणी, पशु प्राणी, झाड जे आपले सगळे सोबती आहेत त्यांना मारू नये व त्यांना तोडू नये. त्यांना आपल्याला जसा जीव असतो तसं त्या झाडांना, पशु प्राण्यांना सुद्धा जीव असतो. धन्यवाद.